नमस्कार, मी दीपाली कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मिक्स स्प्राउट टिक्की। याला आपण बिना तेलाचा वडा देखील बोलू शकतो। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी घेऊया ही 1 वाटी मोड आलेली कडधान्य, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा जिरं आणि 1 छोटा चमचा ओवा। ओवा असा तळहातावर चोळून मग टाकूया, ग्राइंड करूया। ग्राइंड केल्यानंतर हे वाटण आपण प्लेटमध्ये काढूया। आता यात टाकूया एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करूया। छान मिक्स झाल्यानंतर या मिश्रणाचे असे छोटे गोल बॉल बनवूया। संपूर्ण मिश्रणाचे हे असे गोलाकार बॉल बनवून झालेले आहे। आता गॅसवर मीडियम फ्लेमवर पॅन ठेवला आहे। आता या सर्व तयार बॉलचे एक एक करून अशा प्रकारे बोटांनी गोलाकार आकारात छोट्या चाणकीप्रमाणे थापून घेऊया। बघा, अशा प्रकारे संपूर्ण बॉलचे अशी गोलाकार आकारात टिक्की बनवूया। खूपच पौष्टिक आणि पोटभरीची टेस्टी रेसिपी आहे। टिक्की पॅनवर टाकून झाल्यावर 2 ते 3 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर पॅनवर झाकण ठेवूया। 2 ते 3 मिनिटांनंतर पॅनवरील झाकण बाजूला करूया आणि आता या सर्व टिक्कीची उलटणीने खालची बाजू वर करूया। खालची बाजू वर केल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी पॅनवर झाकण ठेवूया। 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण बाजूला करूया। कोणत्याही पॅनवर ही टिक्की बनवू शकता। अशा प्रकारे उलटणीने खालीवर करत टिक्कीच्या दोन्ही बाजू छान हलक्याशा ब्राऊन दिसेपर्यंत भाजूया। टिक्कीच्या दोन्ही बाजू मस्तपैकी हलक्याशा ब्राऊन झालेल्या दिसत आहे। आपली ही 0 ऑइल पौष्टिक टेस्टी स्प्राउट टिक्की तयार झालेली आहे। आता ही तयार टिक्की सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। ही तयार स्प्राउट टिक्की दह्यासोबत चटणीसोबत खाऊ शकता। आजची ही रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत।